नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण मोनोग्राम केक बनवणार आहोत. म्हणजेच आपण 3 नंबरचा केक आज बनवणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण 1 किलोचा 3 नंबरचा केक बनवणार आहोत. आणि इथे अर्धा किलोचे म्हणजे 6 इंचाचे 2 टीन घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये प्रत्येक टीनमध्ये 220 ग्रॅम चॉकलेटचं प्रेमिक्स घालून अशा प्रकारे बेस बनवून घेतलेला आहे. तर इथे आपण आज चॉकलेटचा केक बनवणार आहोत. त्यासाठी इथे 2 चॉकलेटचे बेस बनवून घेतलेत. आता हे दोनही टीन थंड झाल्यानंतर अशा प्रकारे चाकूने एजेस लूज करायचे आहेत आणि हे डिमोल्ड करून घ्यायचे आहेत. आपण अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी नेहमी 170 ग्रॅमचं प्रेमिक्स वापरतो, परंतु इथे 2 अर्धा किलोचे केक बनवलेत, परंतु 220 ग्रॅम प्रेमिक्स वापरून बेस बनवून घेतलेले आहेत. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन. आता अशा पद्धतीने केक स्लायसरने प्रत्येक केकचे 3-3 लेयर्स करून घेऊयात. आता प्रत्येक बेसचे 3-3 लेयर्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे 2 बेस ठेवून घेऊयात. आणि आजचा हा आपण मोनोग्राम म्हणजे 3 नंबरचा केक बनवणार आहोत. त्यासाठी हे बघा काय करायचे, एकदम छोट्या साईजचा अशा प्रकारचा डब्बा किंवा वाटी घ्यायची आणि अशा प्रकारे मधला भाग काढून टाकायचा किंवा अशा प्रकारचा खेळण्यातला डब्बा घेतला तरी सुद्धा चालेल. आणि दोन्ही केकचा अशा प्रकारे मधला भाग काढून टाकायचा आणि 3 नंबरचा शेप करण्यासाठी अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आणि इथला सुद्धा मधला भाग हा काढून टाकायचा जेणेकरून हा 3 नंबर दिसेल. तर हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मधला भाग हा काढून टाकायचा आहे. आणि 3 नंबर दिसण्यासाठी अशा प्रकारे साईडचा भाग सुद्धा काढायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट. आता साईडचा भाग काढला, तर मधला सुद्धा भाग काढून एका ताटामध्ये काढून ठेवूयात. आणि आता अशा प्रकारे खालचा भाग जुळवून घेऊया आणि समोरचं जे टोक आहे ते अशा प्रकारे चाकूने कट करूया. म्हणजे आपलं परफेक्ट 3 तयार होईल. आणि इथे तुम्ही बघू शकताय बेसपासून आपण याचा 3 नंबर तयार केलेला आहे. आता आपल्याला याला क्रीम लावून घ्यायची. लेयर्स तर आपण ऑलरेडी पाडलेले आहेत. आणि आता नेहमीप्रमाणेच सर्वात खालचा जो लेयर आपण कट केलेला होता तो खालच्या साईडला अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. तर केकसाठी मी 6 इंचाचे टीन वापरले होते. आता इथे मी 12 इंचाचा बेस बोर्ड घेतलेला आहे. आणि आता खालची लेयर ठेवल्यानंतर यावरती शुगर सिरप पसरवून घेऊयात. आणि शुगर सिरप पसरवून घेतल्यानंतर त्यावर थोडीशी क्रीम लावून घेऊयात. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पॅच्युलाने पण याला क्रीम लावू शकता किंवा पायपिंग बॅगमध्ये भरून सुद्धा क्रीम लावू शकता. तर कस्टमरला कमीच क्रीम पाहिजे होती, त्यामुळे थोडी क्रीम लावून अशा प्रकारे मी पहिला लेयर इथे कव्हर केलेला आहे. आणि त्यानंतर चॉकलेटचं सिरप अशा प्रकारे पसरवून घेते. आता चॉकलेटचं सिरप पसरवल्यानंतर दुसरी लेयर यावर ठेवून द्यायची आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. म्हणजे शुगर सिरप, क्रीम आणि चॉकलेट सिरप लावून घ्यायचं. तर हे बघा शुगर सिरप आणि क्रीम लावून झाल्यानंतर अशा प्रकारे चॉकलेटचं सिरप टाकून घेऊया आणि पसरवून घेऊया. आता दुसरी लेयर कंप्लीट झाल्यानंतर इथे तिसरी लेयर ठेवून देऊया आणि सेम प्रोसेस रिपीट करूया. म्हणजेच इथं आता केकचं लेअरिंग झालेलं आहे आणि आपण इथे क्रम्बल कोटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. आता 15 ते 20 मिनिट केक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर फायनल फिनिशिंग करूया. तर 15 मिनिट केक सेट झाल्यानंतर अशा प्रकारे पायपिंग बॅगमध्ये क्रीम घ्यायचे आणि अशा प्रकारे पूर्ण केक आपल्याला कव्हर करून घ्यायचं आणि त्यानंतर फिनिशिंग करायचं. तर हे बघा पूर्ण केक मी कव्हर करून घेतला आहे. आता अशा प्रकारे स्क्रॅपरने आपल्याला याचं फायनल फिनिशिंग करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर प्लेन सिंपल राऊंड केक असेल तर पटकन होतं फिनिशिंग, परंतु अशा प्रकारच्या केकचं फिनिशिंग होण्यासाठी बराच टाईम लागतो, परंतु होऊन जातं.
हाच जर 1 किलोचा राऊंड केक असता तर माझं 10 मिनटामध्ये फिनिशिंग झालं असतं, परंतु इथे मला 40 ते 45 मिनिट लागले हे फिनिशिंग करण्यासाठी. आणि फायनली इथे माझं फिनिशिंग करून झालं. थोडंफार जे राहिलेलं असेल ते डिझाईनमुळे झाकून जाईल, त्यामुळे त्याचा काही एवढा इश्यू येणार नाही. आणि आता हे फायनल फिनिशिंग झाल्यानंतरसुद्धा 15 ते 20 मिनिट केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर डिझाईनसाठी बाहेर काढायचं. तर इथे मी डिझाईनसाठी 2 कलरच्या क्रीम वापरणार आहे. त्यासाठी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्या, त्याचबरोबर नोझलसुद्धा लावून घेतलं आहे. आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडी स्काय ब्ल्यू आणि थोडी येलो कलरची डिझाईन किंवा वरच्या बाजूला बॉर्डर काढून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने परफेक्ट. हे बघा किती सुंदर अशी बॉर्डर दिसते, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूला बॉर्डर काढून घेतली. आता याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा बॉर्डर काढून घेऊयात. मस्तच. आणि आता डेकोरेशनसाठी अशा प्रकारचे मल्टी कलरचे हर्ट त्यावरती लावूयात. आणि हा लहान मुलीचा बड्डे असल्यामुळे इथे अशा प्रकारे मिकी माऊस लावून घेऊयात. तर हे बघा अशा पद्धतीने 3 मिकी माऊस लावून घेतलेत. आणि त्यानंतर अशा प्रकारची गोल्डन कलरची इडिबल चमकी किंवा ग्लिटर अशा प्रकारे टाकून घेतले. आणि अजून डेकोरेशनसाठी अशा प्रकारे स्टारसुद्धा आपण यावर लावून घेऊयात. वा मस्तच. आणि बर्थडे गर्लचं फॉन्डंटनी नाव अशा प्रकारे मी ऑलरेडी कट करून ठेवलेलं होतं, ते अशा प्रकारे केकवरती ठेवून देऊयात. आणि हे बघा आता केक किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, अर्धा किलोच्या केकसाठी आपण 170 ग्रॅम प्रेमिक्स घेतो, परंतु इथे मी 220 ग्रॅमचे 2 बेस बनवून घेतले होते. त्याचं कारण असं आहे, तर आपण याचा 3 नंबर बनवण्यासाठी जो मधला पोर्शन कट केला, त्यामुळे आपल्या केकचं वजन कमी झालं असतं, त्यामुळे घेतानाच आपण जास्त प्रेमिक्स घेतलेलं होतं. आणि 3 नंबर बनवण्यासाठी जो पोर्शन आपण प्रेमिक्सचा कट करून काढलेला होता, त्याचेच हे 2 कप केक मी बनवून घेतले. आणि त्यामुळेच आपल्या केकला अजून सुंदर असा लुक आलेला आहे. आणि इथे आपला 3 नंबरचा मोनोग्राम केक रेडी झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.